हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. सो सर्वजण कसे आहेत आणि सर्वजण चांगले असतील अशीच आशा करते. आणि त्याच्यानंतर आपण काय करूयात, आपलं लेक्चर चालू करूयात. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी आरती उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे. ठीक आहे. सो आजचं जे आपलं सेशन आहे ते आपल्या नेहमीप्रमाणे सेशन असणार आहे आणि सर्वजण तुम्ही नेहमीप्रमाणेच लाईव्ह चॅटमध्ये आन्सर्स देणार आहात. ठीक आहे. सो सर्वांनी इंटरॅक्टिव्ह राहायचं आहे आणि पटपट सेशन जॉईन करायचं आहे, जेणेकरून आपण काय करू शकू, लवकरात लवकर आपलं सेशन स्टार्ट करू शकू. ठीक आहे. सो सर्वांनी पटपट जॉईन व्हायचं आहे आणि सेशनच्या लाईव्ह चॅट मध्ये उत्तरं द्यायची आहेत. ओके. सो थोडाही वेळ वाया न घालवता नेहमीप्रमाणे आपला पहिला प्रश्न बघूयात. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. डॅशचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक अँटी फंगल म्हणून केला जातो. ठीक आहे. आता फळांसाठी बुरशीरोधक म्हणून कशाचा वापर केला जातो हे तुम्हाला याचं आन्सर जे आहे ते लाईव्ह चॅट मध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. वनस्पती संरक्षण आणि कृषी विज्ञानावरती आधारित आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. कार्बोमिर्थेझोल, बेनोनिल, यायो सल्फेट आणि यापैकी नाही. ठीक आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकायचं आहे तुम्हा सर्वांना. 10 ते 15 सेकंदाचा नेहमीप्रमाणे आपलं जे काही फॉर्मॅट असतं त्याच फॉर्मॅटमध्ये लेक्चर चालणार आहे. सर्वांना उत्तर द्यायला थोडा वेळ दिला जाईल. ठीक आहे. उत्तर टाकायचा प्रयत्न करा. ठीक आहे. माहिती नसेल तर राहू द्या, पण ठीक आहे. पण उत्तर जर तुम्हाला असा एक अंदाज असेल, गेस करू शकत असाल तर गेस करायचा प्रयत्न करा आणि आन्सर आपल्या कमेंट मध्ये सांगत चला. ठीक आहे. फळांसाठी बुरशीरोधक अँटी फंगल कोण आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. कोणाचा वापर केला जातो सांगा. कार्बोमिर्थेझॉल, बेनोनिल आणि ते बेनोनिल नाहीये, बेनोमिल आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर यायो सल्फेट आणि यापैकी नाही. ठीक आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकायचा प्रयत्न करा तुम्ही. सांगा. जेव्हा आपण फळांची काढणी करतो, जेव्हा फळांची काढणी होते, काढल्यानंतर त्यांना बुरशी लागू नये म्हणून बेनोमिल याचा वापर केला जातो. ठीक आहे. सो आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. सर्वांनी इंटरॅक्टिव्ह राहायचं आहे आणि उत्तर द्यायची आहे. तर नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. बघा, गोगलगाय कोणत्या संघात मोडतो? आता आपल्याला असं विचारलेलं आहे. आता 4ही संघ आपल्याला दिलेले आहेत. अर्थोपोडा, इकायनोडर्मॅटा, नेमॅटोडा आणि मॉल्युस्का. ठीक आहे. आता या 4ही संघ म्हणजे काय, अॅनिमल किंगडम वरती एकंदरीतच आपल्याला प्रश्न आलेला आहे. सो सर्वांना उत्तर सांगायचं आहे. याचं काय असेल आन्सर? लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. ठीक आहे. ज्यांचं सायन्स पक्का आहे ते सांगू शकतात. सांगा. आता जो अर्थोपोडा आहे त्याला आपण काय म्हणतो? लार्जेस्ट फायलम म्हणतो. ठीक आहे. आता का लार्जेस्ट फायलम म्हणतो याला आपण? माझ्या सोबत साईडला नोट डाऊन करत चला. याला आपण लार्जेस्ट फायलम यासाठी म्हणतो की याच्यामुळे, आता अर्थोपोडाला लार्जेस्ट फायलम म्हणतो आपण. आता जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की सर्वात जास्त जे सजीव आहेत, जे काही आपल्या पृथ्वीवरील बायोडायव्हर्सिटी मधील जे काही आपण सर्व जर सजीव, कीटक, मानव सगळे म्हणजे त्याच्यामध्ये सगळे आले, याच्यापैकी सर्वात जास्त लोकसंख्या असलेला संघ कोणता असं जर विचारलं तर कदाचित मॅमल्स असं वाटू शकतं. ठीक आहे. पण अर्थोपोडामध्ये लार्जेस्ट फायलम आहे कारण की याच्यामध्ये सगळे कीटक मोडतात. ठीक आहे. गोगलगाय याच्यामध्ये येईल का? तर नक्कीच नाही. ओके. मग कीटक म्हणजे जसं काय, फुलपाखरू असेल, कोळी असेल, खेकडा असेल. ठीक आहे. एक्झाम्पल लिहून ठेवा साईडला माझ्या सोबत. फुलपाखरू असेल, ठीक आहे, कोळी किंवा खेकडा असे काही याचे उदाहरणं आपण देऊ शकतो. ठीक आहे. इतर काही सर्व कीटक याच्यामध्ये येतात. ठीक आहे. आता याच्यानंतर आहे इकायनोडर्मॅटा. आता इकायनोडर्मॅटा म्हणजे काय मी तुम्हाला पहिले ते क्लिअर करते. ठीक आहे. सो इकायनो म्हणजे काय? काटेरी. आणि डर्मा म्हणजे काय? त्वचा. ज्यांची त्वचा काटेरी असते त्यांना आपण काय म्हणतो? इकायनोडर्मॅटा. आणि त्याच्यामध्ये ज्यांची काटेरी त्वचा असते असे प्राणी त्याच्यामध्ये येतात, जसं की तारा मासा. ठीक आहे. आपण ह्याचा एक थोडा संदर्भ लिहून घेऊ. काटेरी त्वचा एवढंच त्याच्यामध्ये तात्पुरतं लिहून घ्या. ठीक आहे. ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? काटेरी त्वचा असणारे जे काही आहेत ते याच्यामध्ये येतात. मासा, जसं की स्टार फिश,
तारा मासा. ठीक आहे, आता स्टारफिश वरूनच आपण बघू शकतो ह्याचा आकार कसा असेल, एखाद्या स्टार सारखा असेल, ज्याला काय आहे तर काटेरी ह्याच्यावरूनच दिसते आपल्याला ह्याला कशा आहे शेवटला, ह्याच्या आकारावरून आपण सांगू शकतो की ह्याची काटेरी त्वचा असेल. ठीक आहे, सो इकायनोडर्मॅटा मध्ये कोण येतं, स्टारफिश. अजूनही भरपूर एक्झाम्पल्स आहेत, पण मी एक बेसिक तुम्हाला एक लक्षात येण्यासाठी जे काही मला आन्सर एक्झाम्पल देता येईल, ज्याच्याबद्दल मला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगता येईल, ती मी सांगायचा प्रयत्न करत आहे. सो सर्वांनी आता ह्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं काय आहे बघा, नेमॅटोड आणि मॉल्युस्का. आता मी तुम्हाला जे काही उत्तराचं आपलं ऑप्शन आहे त्याच्यापर्यंत नेऊन द्यायचा प्रयत्न करत आहे, पण तुम्हाला ऑप्शन तर तुम्हाला सांगायचं आहे, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. सांगा आता, नेमॅटोडामध्ये बेसिकली कोण येतं, राऊंड वॉर्म्स येतात. ठीक आहे, राऊंड वॉर्म्स नेमॅटोडामध्ये असं लक्षात ठेवूयात आपण. आता मॉल्युस्का, मॉल्युस्का आता बघा इथे सर्वांचे आपल्याला मराठीमध्ये नाही, मराठीमध्ये आहेत, पण त्यांचं जे नाव आहे ते इंग्लिश मधलं आहे, जे की मराठीमध्ये आपल्याला टाईप करून दिलेलं आहे. आता इथे मॉल्युस्का, मॉल्युस्का म्हणजे काय तर मृदुकाय गट. ठीक आहे, म्हणजे काय तर मृदुकाय गट. ओके, मृदुकाय म्हणजे ज्यांची काया मृदू मऊ असते. ठीक आहे, ज्यांचे जे शरीर आहे ते मऊ असतं. ठीक आहे, त्यांच्यावरती एखाद्या वेळेस आपल्याला जे काही लेअर आहे तो कडक लेअर दिसून येतो कॅल्शियम कार्बोनेटचा, किंवा काही काहींमध्ये असतो काही काहींमध्ये नसतो. सो गोगलगाय या संघामध्ये मोडते, तिची मृदुकाय शरीर असते, तिचं शरीर मऊ असतं. स्नेल ज्याला आपण म्हणतो ते कोणत्या गटात मोडते तर मृदुकाय गटामध्ये मोडते. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. हे सर्वांना क्लिअर असेल तर कमेंट मध्ये येस टाकत चला. ओके, नेक्स्ट प्रश्नामध्ये जाऊयात. बघा, पुढील पैकी कोणतं विधान योग्य आहे. आता ह्याच्यामध्ये दोनही आपण एकदा ऑप्शन वाचून घेऊयात. सिवानोफाय, ह्याला आपण सायनोफायटा म्हणूया. ठीक आहे, सायनो. ठीक आहे, सायनोफायटा किंवा सायनोबॅक्टेरिया शैवाल वर्गास निळे हिरवे शैवाल असे संबोधले जाते. ठीक आहे, सायनोफायटाचे बरोबर आहे. सायनोफायटा वर्गात निळे हिरवे शैवाल असं संबोधलं जातं. कालच्या सेशन मध्ये याचा संदर्भ आलेला आहे जर तुम्हाला आठवत असेल तर. आणि हे दुसरे वाक्य बघा, बॅक्ट्रोस्पेरम हे शैवाल नत्र स्थिरीकरण करतो. ठीक आहे, आता नत्र स्थिरीकरण ही जी प्रोसेस आहे, नायट्रोजन फिक्सेशन आणि जे निळं हिरवं शैवाल आहे याच्याबद्दल आपण कालच्या सेशन मध्ये दुसऱ्या क्वेश्चन मध्ये डिस्कस केलं होतं. ठीक आहे, सो ज्यांना हे माहिती आहे, कालचं सेशन ज्यांनी सिरियसली केले त्यांचे ते हे याचं आन्सर जे आहे ते देऊ शकतात. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये कोणतं विधान योग्य आहे, अ व ब दोन्ही योग्य आहेत की फक्त अयोग्य आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. तुम्हाला 5 ते 10 सेकंद दिले जातील उत्तर देण्यासाठी. ठीक आहे, परत एकदा प्रश्न बघा वाटल्यास, कोणतं विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न क्लिअर आहे का तुम्हाला पहिले ते बघा. ठीक आहे, जर क्लिअर नसेल तर परत एकदा आपण त्याला बघूयात. सायनोफायटा शैवाल वर्ग जो वर्गात मोडतो त्याच्या सायनोफायटा वर्गामध्ये निळं हिरवं शैवाल मोडतं का. ठीक आहे, असा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, म्हणजेच त्यांनी सांगितले की असं संबोधलं जातं. म्हणजेच तुम्हाला जर माहिती असेल की सायनोफायटामध्ये ब्लू ग्रीन अल्गी ज्याला आपण म्हणतो निळे हिरवे शैवाल येतं. दुसरं वाक्य आहे, बॅक्ट्रोस्परम शैवाल नत्र स्थिरीकरणासाठी वापरलं जातं, नत्र स्थिरीकरण करतं. ठीक आहे, सो आता सर्वात पहिले कालच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं निळं हिरवं शैवाल जे आहे त्याला आपण काय म्हणतो, ब्लू ग्रीन अल्गी. ठीक आहे, माझ्या सोबत नोट डाऊन करत चला. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं भरपूर वेळेस काही जे आहेत नावं यांना आपल्याला 2 ते 3 नावं दिसून येतात आणि त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला आयोग जो प्रश्न टाकतो, जे काही आपल्याला आयोग किंवा एखादं जे प्रश्न कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये आपल्याला मराठीमध्ये इंग्लिश नावच मराठीमध्ये टायपिंग करून येतात. ठीक आहे, सो आता मी तुम्हाला सांगितलं होतं ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे निळे हिरवे शैवाल. ठीक आहे, सो त्याचं अजून एक नाव आहे ते कोणतं आहे लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. मी तुम्हाला काल सांगितलं होतं बरोबर आहे का, सांगा लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. सांगा, ब्लू ग्रीन अल्गीला मी तुम्हाला हेच सांगितलं होतं का, लाईव्ह चॅट मध्ये बोलत चला. ओके, सर्वांना उत्तर सांगायची आहेत. ठीक आहे, सांगा, उत्तर सांगायचे आहेत. बघा मी तुम्हाला काल सांगितलं होतं बरोबर आहेत हे 2 नावं. त्याचप्रमाणे या ब्लू ग्रीन अल्गीला आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो आणि सायनोफायटा या वर्गात
ते येतात, ठीक आहे. सायनोफायटा शेवाळ वर्गास, जे काही सायनोफायटाचं शेवाळ आहे त्याला आपण ब्लू ग्रीन अल्गेस म्हणतो, ठीक आहे. हे जे बॅक्टेरोस्पोरम आहे हे आहे एक रेड अल्गी, ठीक आहे. तांबडी किंवा लाल अल्गे आपण ह्याला असं म्हणूया, ठीक आहे. सो याच्यामध्ये जर आपण पाहिलं, सो सर्वात पहिले हे तर नत्र स्थिरीकरण करायला, हे नत्र स्थिरीकरण करत नाही. हे एक रेड अल्गी आहे जे की समुद्राच्या एकदम तळाशी आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. सो नत्र स्थिरीकरणासाठी कालच्या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं आणि मी तुम्हाला त्याची इंग्लिश मध्ये सुद्धा स्पेलिंग लिहून दिली होती. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही मध्ये लक्षात ठेवायला सांगितलं होतं. नॉस्टॉक, ठीक आहे, नॉस्टॉक. आणि दुसरं नाव कोणतं होतं सांगा? नत्र स्थिरीकरणासाठी मी तुम्हाला काल 2 नावं सांगितले होते. एक नॉस्टॉक सांगितलं होतं आणि दुसरं कोणतं सांगितलं होतं ते सांगायचं आहे तुम्हाला, अॅनाबेना, ठीक आहे. हे जे 2 नावं आहेत हे 2 बेसिकली खूप इम्पॉर्टंट आहेत नायट्रोजन फिक्सेशनच्या संदर्भात आणि सर्वात जास्त ह्याच्यावरतीच आपल्याला विचारलं जातं. सो हे जे ऑप्शन नंबर विधान जे 2 आहे हे चुकीचं आहे, म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे? विधान नंबर 1 फक्त ऑप्शन नंबर 4 फक्त अ हे काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये आता ऑप्शन मध्ये थोडं आपल्याला कन्फ्युज केलेला आहे की आपण आता 4ही ऑप्शन्स मध्ये फक्त एक पण टिक करू शकतो, पण खाली जर आपल्याला असं दिलेलं असेल की अ व ब दोन्ही किंवा फक्त अ, सो आपल्याला हे टिक करायचं आहे. ओके, सो इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांनी? चॅट मध्ये येस टाकायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण तोपर्यंत, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? चलो नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा प्रश्न बघून घ्या. डायबिटीज मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? इन शॉर्ट, डायबिटीज मध्ये जे काही ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्या कंट्रोलमध्ये कोणता घटक राहत नाही? आपल्याला सर्वांना हे खूप सिंपल प्रश्न आहे, माहिती आहे. प्रथिने, कोलेस्टेरॉल, शर्करा आणि क्रोमोझोम्स, ठीक आहे. आता क्रोमोझोम्स हे जनुकीयच्या संदर्भातील आहे, ह्याचा इथे संबंध नाहीये डायबिटीज मध्ये. जे प्रथिने आहेत ते सुद्धा रक्तातील जे काही आपलं प्रथिने आहे त्यांचा सुद्धा डायरेक्टली डायबिटीज वरती काही असर होत नाही. कोलेस्टेरॉल हा एक काय आहे? चरबीचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये जो डायबिटीजशी थेट संबंधित नाही तर तो थेट संबंधित आहे हृदय विकाराशी, ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर तुम्हाला कळलंच असेल, शर्करा ग्लुकोज, ठीक आहे. करेक्ट आन्सर काय आहे? लाईव्ह चॅट मध्ये तुम्ही सर्वांनी टाकलं असेल, ठीक आहे. शर्करा ग्लुकोज हे आपलं काय आहे? करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. आता आपल्या शरीरामध्ये जेव्हा इन्सुलिनची कमतरता होते तेव्हा जो स्पेसिफिकली डायबिटीजचा जो पर्सन असतो त्याच्या शरीरातील जे शुगर आहे म्हणजे शर्करा आणि जे काही ग्लुकोज आहे त्याचं प्रमाण वाढायला लागतं. ते संतुलित राहत नाही, ते आपल्या नियंत्रणात राहत नाही. कशामुळे? कारण की त्याच्यामध्ये इन्सुलिनची कमतरता असते, ठीक आहे. त्याच्यामुळे जी शर्करा आहे, साखर आहे, ती त्यांच्या कंट्रोलमध्ये राहत नाही. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा, सॅटेलाइटकडे डेटा पाठवणे या तंत्रज्ञानाच्या भाषेत असे म्हणतात, ठीक आहे. आता जर आपल्याला सॅटेलाइटकडे डेटा पाठवायचा आहे तर त्याला काय म्हणतात असं विचारलेलं आहे. 4ही ऑप्शन्स बघून घ्या आणि उत्तर सांगायचा प्रयत्न करा. डाटा अपलिंक, डाटा डाऊनलिंक, डाटा ट्रान्समिशन आणि डाटा इंटरचेंज, ठीक आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला, सांगा तुम्हाला काय वाटते, याचं आन्सर काय असेल. ओके, सांगायचा प्रयत्न करा, सांगा. आता डाटा इंटरचेंज म्हणजे काय आहे? तर 2 प्रणालींमध्ये जे काही देवाणघेवाण होते त्याला आपण काय म्हणू? इंटरचेंज. खूप बेसिक आन्सर आहे, अर्थ आहे. ह्याला काय आपल्याला इतकं नोट डाऊन करून घ्यायची गरज नाही, आपल्याला एकदा जरी माहिती झालं तरी ठीक आहे, ठीक आहे. सो बघा, डाटा जे इंटरचेंज आहे याच्यामध्ये काय होतं? ज्या 2 प्रणाली आहेत त्या 2 प्रणालींमध्ये माहितीची ज्याची कशी जे असेल त्याची देवाणघेवाण होत असते, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता इथे डेटा आहे, ठीक आहे. सॅटेलाइटकडे डेटा पाठवणं. आता इंटरचेंज मध्ये आपण पाहिलं की डेटाची एकमेकांमध्ये देवाणघेवाण होते. आपल्याला सॅटेलाइटकडे पाठवायचं आहे, ठीक आहे. आता दुसरं आहे डाटा ट्रान्समिशन. याच्यामध्ये काय होत असतं? तर डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो, ठीक आहे. त्याचं ट्रान्सफर होतं, ठीक आहे. ट्रान्समिशन होत असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डाटा डाऊनलिंक आणि डाटा अपलिंक. आता या 2 ऑप्शन मध्ये तुम्हाला कन्फ्युज होऊ शकतं की उत्तर काय आहे, ठीक आहे. या दोन्हीचा तर संदर्भच येत नाही कारण की आपल्याला दोन्हीचे अर्थ माहिती आहेत, ठीक आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला, सर्वांनी उत्तर टाकायचं आहे.
आता जो डाटा डाउनलिंक आहे याच्यामध्ये सॅटेलाइट कडून, ठीक आहे, साईडला हे दोन फक्त पॉइंट नोट डाऊन करा. चला, सॅटेलाइट कडून पृथ्वीवरील जे काही केंद्र आहे त्याच्याकडे केंद्राकडे असं आपण लिहून घेऊया. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करून चला. डेटा काय केला जातो, पाठवला जातो. ठीक आहे, सो जर सॅटेलाइट कडून पृथ्वीवरील केंद्राकडे म्हणजे सॅटेलाइट कडून पृथ्वीवर जर येत असेल तर त्याला डाटा डाउनलिंक म्हणतात. सो ह्याचं जर उलट केलं म्हणजे जर सॅटेलाइटकडे डाटा पाठवणे, पृथ्वीवरील केंद्राकडून सॅटेलाइटकडे जर डाटा पाठवायचा असेल तर याला आपण काय म्हणतो, डाटा अपलिंक. ठीक आहे, आणि जर सॅटेलाइट कडून पृथ्वीकडे पाठवायचा असेल, सॅटेलाइट कडून पृथ्वीवरती आला असेल, पृथ्वीवरील केंद्राकडे आला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डाऊन लिंक. ठीक आहे, सो तुम्ही या साईडला नोट डाऊन करत चला. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे, अपलिंक. आपल्याला काय विचारलेलं आहे, सॅटेलाइट कडे डाटा पाठवला जातो असं विचारलेलं आहे, ज्याला आपण अपलिंक म्हणत असतो. आणि जर सॅटेलाइट कडून इकडे येत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, डाऊन लिंक म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर असेल तर लाईव्ह चॅट मध्ये येस टाकायचं आहे. ठीक आहे, इंटरॅक्टिव्ह ठेवायचं आहे आपल्याला सेशन. तंत्रज्ञानावरती सुद्धा भरपूर प्रश्न येत असतात. ठीक आहे, सो आपल्याला आपण ह्याला निग्लेक्ट नाही करू शकत, जो तंत्रज्ञानाचा टॉपिक आहे तो. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा, देशातील पहिलं धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बांधलं गेलं? ठीक आहे, मुंबई, नागपूर, सोलापूर, नाशिक. सांगायचा प्रयत्न करा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा, पहिलं धरण कुठं बांधलं गेलं? हे पहिलं जे धरण होतं ते मातीचं धरण होतं. ठीक आहे, पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवरती होतं. ठीक आहे, मी तुम्हाला उत्तर द्यायला वेळ दिलेला आहे, तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, गोदावरी नदीवर बांधलेलं गेलेलं आहे. आता त्या धरणाचं नाव सुद्धा सांगते, गंगापूर धरण आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, ठीक आहे, सांगा आता काय असेल याचा आन्सर. मुंबई, नागपूर, सोलापूर, नाशिक यापैकी लाईव्ह चॅट मध्ये करेक्ट आन्सर द्यायचा प्रयत्न करा. देशातील पहिले धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बांधलं गेलेलं आहे? सो ते आहे, कोणता आहे, गंगापूर धरण आहे, गोदावरी नदीवरती बांधलं गेलेलं आहे, मातीचं धरण आहे, आणि जे की कोणत्या जिल्ह्यात आहे, नाशिक जिल्ह्यात आपल्याला ते दिसून येतं. ओके, सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 4. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. बघा, नेक्स्ट प्रश्न वाचा. सुव्यवस्थित मांडणी केलेला व अर्थपूर्ण डाटास काय म्हणतात? म्हणजे असं म्हणतात. ठीक आहे, सो काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. इंटरनेट, इन्फॉर्मेशन, सॉफ्टवेअर आणि डाटा स्टोअर. ठीक आहे, सांगायचा प्रयत्न करा. आता ह्याच्यामध्ये डाटा स्टोअर मध्ये काय केलं जातं, जे डेटा आहे आपल्याकडे त्याचं काय केलं जातं, साठवणूक केली जाते, स्टोअर केलं जातं. ठीक आहे, हे तर खूप बेसिक आहे. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर आपलं पूर्ण जे काही संगणक चालवण्यासाठी किंवा जे सॉफ्टवेअर, तुम्हाला माहिती आहे मी संगणकाबद्दल याला एक्सप्लेन केलं होतं. सो ती प्रणाली आहे, याचा डायरेक्टली संबंध येत नाही सुव्यवस्थित मांडणी केलेला व अर्थपूर्ण डाटा. ठीक आहे, याच्याशी त्याचा डायरेक्टली संबंध येत नाही. ठीक आहे, लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला, सांगा. सांगायचं आहे. आता ह्याच्यावर जे अजून आहे इंटरनेट, याच्यामध्ये आपण म्हणूयात की जगभरात पसरलेलं हे काय आहे, एक जाळं आहे संगणकांचं. ठीक आहे, संगणकांना जोडणारं. ठीक आहे, संगणकच म्हणून नाही, जे काही आपल्याकडे उपकरणं आहेत त्यांना जोडून ठेवण्याचं एक साधन म्हणजे इंटरनेट आहे. सो जो काही आपल्याकडे रॉ डाटा असतो, विखुरलेला डाटा असतो, ज्याला आपण एकदम रॉ मटेरियल म्हणतो, त्याला एकदम सुव्यवस्थित मांडणी करून त्याचा पूर्ण अर्थपूर्ण डाटा एकत्र करून त्याची सुव्यवस्थित जेव्हा मांडणी केली जाते तेव्हा त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन. ठीक आहे, काय म्हणतो त्याला, इन्फॉर्मेशन. ओके, नेक्स्ट आपल्या प्रश्नाकडे जाऊयात. हे प्रश्न क्लिअर असेल तर. ठीक आहे, कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून काय करण्यात आलंय असं विचारलेलं आहे. सांगायचा प्रयत्न करा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. सांगा, याचा आन्सर काय वाटतं तुम्हाला, काय असेल?
सांगा काय आहे. आता बघा, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, रत्नागिरी. आता सिंधुदुर्ग जे आहे ते रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून तयार केलेलं जे जिल्हा आहे, ठीक आहे. सो त्याच्यानंतर जे पालघर आहे, पालघर हे ठाण्याचं विभाजन करून तयार केलेला जिल्हा आहे. त्याच्यानंतर आपण म्हणूयात जो रायगड आहे आणि नंतर रत्नागिरी राहिलेला आहे, ठीक आहे. सो रत्नागिरी हा स्पेशल एक जिल्हाच आहे जुना, ठीक आहे. सो आपलं जे करेक्ट आन्सर आहे, कुलाबा जिल्ह्याचं जे नाव आहे ते काय केलेलं आहे आता तुम्हाला कळलंच असेल. लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. सांगा, ऐतिहासिक कुलाबा जिल्ह्याचे नाव 1981 मध्ये रायगड करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 3. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. संगणकामार्फत माहितीचं वहन करताना डाटा पॅकेज योग्य ठिकाणी पाठवण्याचं साधन सांगायचं आहे, ठीक आहे. प्रोटोकॉल मध्ये काय येतं, तर प्रोटोकॉल मध्ये नॉर्मली नियम येतात, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ब्लूटूथ म्हणजे आपलं बिना काही असं एखादं वायर काही न जोडता जवळच्या डिस्टन्स वरती एखादं आपल्याला जर इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर आपण ब्लूटूथने ती घेऊ शकतो, ठीक आहे. जे काही डेटा घ्यायचा असेल, फोटोज, व्हिडिओज, फाईल्स काही पण आपण काय करू शकतो, जर म्हणजे खूप कमी अंतरावरून ते ब्लूटूथद्वारे घेऊ शकतो. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, संगणकामार्फत माहितीचे वहन करताना डाटा पॅकेज योग्य ठिकाणी योग्यरित्या पाठवण्याचं जे साधन आहे ते कोणतं आहे सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला, ठीक आहे. उत्तर टाकत चला. जे याच्यामध्ये मॉडेम आहे ते काय करतं, तर ते जे काही आहे आपलं काय डिजिटल सिग्नल, ठीक आहे, डिजिटल सिग्नलचं अॅनालॉग मध्ये रूपांतर करतं आणि नंतर अॅनालॉगचं पण डिजिटल सिग्नल मध्ये हे रूपांतर करतं. त्याच्यासाठी हे कामी येतं. सो आपलं करेक्ट आन्सर आहे राउटर्स, ठीक आहे. राउटर्स काय करतात, संगणकामार्फत पाठवलेली जी माहिती आहे त्याचं वहन करून जे काही डाटा पॅकेट्स आहेत ते आपल्याला ते डायरेक्टली योग्य ठिकाणी योग्यरित्या ते पोहोचवायचं, पाठविण्याचं काम करत असतात. ओके, क्लिअर असेल. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. बघा, नेक्स्ट प्रश्न. इंटरनेटशी जोडलेल्या प्रत्येक संगणकास एक विशिष्ट असा पत्ता बहाल केला जातो, त्यास डॅश असे म्हणतात, ठीक आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकायचा प्रयत्न करा. आता इंटरनेटशी जोडलेले प्रत्येक संगणक आहे त्याला एक विशिष्ट असा पत्ता दिला जातो, ठीक आहे. प्रत्येक संगणकाची विशिष्ट अशी ओळख असते ज्याच्यामुळे त्याला आपण ओळखलं जातो, त्याला आपण काय म्हणतो असं आपल्याला विचारलेलं आहे, ठीक आहे. लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा काय वाटते, काय असेल याचा आन्सर. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकायचं आहे, ठीक आहे. सांगा. बघा, प्रोटोकॉल ऍड्रेस, वेब ऍड्रेस, आयपी ऍड्रेस, डोमेन ऍड्रेस आपल्याला बेसिकली नेहमी प्रत्येक संगणकाचे जे काही विशिष्ट वेगवेगळे संगणक आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांना एक विशिष्ट ऍड्रेस दिला जातो. आपण त्याला काय म्हणतो, त्या संगणकाची ओळख पटवण्यासाठी आपण त्याला म्हणतो आयपी ऍड्रेस. आता आयपी ऍड्रेस म्हणजे काय आहे, इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस, ठीक आहे. याचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. सो सर्वांनी ते लिहून घ्यायचं आहे साईडला किंवा लक्षात ठेवायचं आहे, 2-3 वेळेस रिवाइज करायचं आहे, लक्षात राहून जाईल, इझी आहे, ठीक आहे. इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस, ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा, युएनओचं जे पूर्ण अर्थ काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे, ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा, लाईव्ह चॅट मध्ये टाकायचा प्रयत्न करा. युएनओचा आपल्याला लॉंग फॉर्म विचारलेला आहे, सांगायचा प्रयत्न करा. युनायटेड नेशन्स ओव्हरसीज, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स ऑफिस, युनिव्हर्सल नेशन्स ऑर्गनायझेशन. सांगा. चारही प्रश्न वाचल्यानंतर तर कन्फ्युजच होणार माणूस, पण बघा आता तुम्हाला पहिलेच युएनओचा जे अर्थ आहे ते लॉंग फॉर्म आहे ते माहिती पाहिजे, त्याची स्थापना कधी झाली हे सुद्धा माहिती पाहिजे, ठीक आहे. कधी झाली याची स्थापना, 24 ऑक्टोबर, पुढे सांगा 1948 ला याची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे, ज्याला आपण काय म्हणतो, संयुक्त राष्ट्रसंघ, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन.
ओके, ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. आता युएनओ जे आहे ते खूप महत्वपूर्ण आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. सो याच्याबद्दल जी डिटेल माहिती आहे ती सुद्धा आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ओके, बघा आता याच्यामध्ये. ठीक आहे, आपण पाहूयात आता युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची संपूर्ण माहिती. ठीक आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन हा पहिले काय आहे, याचा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर पूर्ण महत्वपूर्ण माहिती पार्श्वभूमी पाहून घेऊयात. स्थापना कधी झाली, 24 ऑक्टोबर 1945. याचं मुख्यालय कुठे आहे, न्यूयॉर्क शहर, अमेरिका. ठीक आहे, मॅनहॅटन बेट. नंतर पूर्वगामी संस्था कोणती होती याची, लीग ऑफ नेशन्स होती, ज्याच्यामध्ये राष्ट्रसंघ अपयशी ठरल्यामुळे काय केलेलं आहे, ही संयुक्त राष्ट्र संघटना केलेली आहे. ह्याच्यामध्ये अधिकृत 6 भाषा आहेत, अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश. ठीक आहे, याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट काय आहे, जागतिक शांतता टिकवणे. ठीक आहे, आता आहे तर आहे. ठीक आहे, उद्देश असाच आहे त्यांचा. तर जागतिक शांतता कितपत ते टिकवत आहेत हे आपण कोणीच न डिस्कस केलेलंच बरं. ठीक आहे, त्याच्या पद्धतीने बघूया. जागतिक शांतता टिकवणे, आंतरराष्ट्रीय सुरक्षा राखणे आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढवणे. सध्याच्या स्थितीतील ह्याच्यातलं एक जरी मुख्य उद्दिष्ट दिसत असेल ना तर खूप झालं. ठीक आहे, सो आपण ह्याच्यावरती नंतर डिस्कस करूयात. जागतिक शांतता टिकवणे ह्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी सुरक्षा राखायची आहे, मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करायचे आहेत, असं या युएनओचं काय आहे, मुख्य उद्दिष्ट आहे. ठीक आहे, आता याचे सदस्य जे देश आहेत आणि विस्तार आहेत हे आपण पाहणार आहोत. क्लिअर दिसत असेल तुम्हाला तरी पण मी एकदा झूम करून दाखवते, नंतर ते झूम आउट करते. ठीक आहे, आपण आधी सदस्य देश जे आहेत ते पाहूयात. ठीक आहे, आता तुम्हाला मोठं दिसत असेल स्क्रीनवरती. आपण बघूयात सदस्य देश आणि विस्तार पाहूयात. स्थापनेवेळचे जे सदस्य देश होते ते होते 51 देश. ठीक आहे, नंतर भारताचं स्थान जे आहे ते स्थापनेपासूनच आहे. 1945 जेव्हा याची स्थापना झाली होती तेव्हापासूनच भारत याचा काय आहे, सदस्य आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? त्याच्यानंतर बघा, सध्याचे आता जे सध्या देश आहेत ते किती आहेत, 193 पर्यंत याच्यात वाढ झालेली आहे. सर्वात पहिले स्थापनेच्या वेळेस याच्यात 51 देशच होते. ठीक आहे, त्याच्यानंतर शेवटचा जो 193वा सदस्य आहे तो 2011 मध्ये दक्षिण सुदान. ठीक आहे, हा ऍड झालेला आहे. निरीक्षक देश ह्याच्यामध्ये 2 आहेत, व्हॅटिकन सिटी, होली आणि पॅलेस्टाईन. ठीक आहे, आता याच्यामध्ये प्रमुख नेतृत्व कोणी केलेलं आणि पदे आपल्याला पाहिजे आहेत. मुख्य प्रमुख कोण आहे, आता ह्याच्यामध्ये जे पदे आहेत ते बघायचे आहेत. मुख्य प्रमुख असतात महासचिव, सेक्रेटरी जनरल. ठीक आहे, पहिले महासचिव कोण होते, त्रिगवेली, नॉर्वेचे हे पहिले कोण होते, महासचिव होते. आणि सध्याचे महासचिव कोण आहेत, अँटोनियो गुटेरस, जे की पोर्तुगलचे आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूयात ह्याच्यामध्ये काय आहेत, काही 6 मुख्य अंगीभूत संस्था आहेत, प्रिन्सिपल ऑर्गन्स आहेत, ते आपल्याला आता पाहायचे आहेत. ठीक आहे, सो सर्वात पहिले बघा महासभा, जनरल असेंब्ली याला आपण म्हणूयात. ठीक आहे, आता याच्यामध्ये सर्व 193 देशांचे प्रतिनिधित्व मिळत असतं आणि त्याच्यानंतर जगांची संसद म्हणून याला काय होतं, ओळखलं जातं, जनरल असेंब्लीला. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं सुरक्षा परिषद, ज्याला आपण सिक्युरिटी काउन्सिल म्हणतो. याच्यामध्ये एकूण जागतिक शांतता व सुरक्षेसाठी मुख्य कार्यकारी संस्था आहे ही. आणि याच्यामध्ये एकूण सदस्य 15 आहेत, 5 स्थायी असतात आणि 10 अस्थायी असतात, म्हणजे 5 परमनंट असतात आणि जे बाकीचे 10 आहेत ते टेम्पररी असतात. ठीक आहे, जे 5 स्थायी देश आहेत त्यांच्याकडे वेटो पॉवर आहे. ठीक आहे, सो अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन हे काय आहेत, 5 असे वेटो पॉवर असणारे स्थायी सदस्य आहेत. हे या परिषदेमध्ये कायम असणार आहेत. हे बाकीचे जे 10 अस्थायी आहेत ते चेंज होत राहतात. ठीक आहे, सो या 5 देशांकडे काय आहे, वेटो पॉवर आहे. ओके, त्याच्यानंतर तिसरा आहे आर्थिक व सामाजिक परिषद, ज्याच्यामध्ये काय येतात, आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय विकासासाठी हे काम करत असतं. ठीक आहे, दिसतच आहे आपल्याला, सगळ्या गोष्टी आपल्या नजरेसमोर आहेत. ठीक आहे, की कोण किती काम करत आहे, कोणाचा उद्देश काय आहे आणि होत काय आहे. पण टीका आणि जे काही ह्याच्यावरती कमेंट आहे ती आपण न केलेलीच बरी. फक्त आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने आपण याला समजून घेऊयात. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी हे कार्यरत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. ठीक आहे, देशांमधील कायदेशीर खटले आणि वाद सोडवणारे सर्वोच्च न्यायालय हे आहे. मुख्यालय कुठं आहे, द हेग, नेदरलँड्स. युएनओच्या
मुख्य 6 अंगापैकी एकमेव हे काय आहे, अपवाद आहे. ठीक आहे, याचं मुख्यालय द हेगला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सचिवालय युएनओचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज व नोकरशाही हे सांभाळतं. त्याच्यानंतर महासचिव यांच्या नेतृत्वाखाली ते कार्यरत आहे. ठीक आहे, विश्वस्त व्यवस्था परिषद, ठीक आहे, ट्रस्टीशिप काउन्सिल याच्यामध्ये परतंत्र प्रदेशाच्या देखरेखीकरिता त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याकडे नेण्यासाठी स्थापन केलेलं आहे हे. ठीक आहे, स्वातंत्र्याकडे तर स्थापन केलेच. त्याच्यानंतर काय आहे, सर्व प्रदेश स्वतंत्र झाल्यामुळे 1994 पासून याचं काम तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. ठीक आहे, सर्व देश स्वतंत्र झाल्यामुळे ह्याचं काम सध्या आहे बंद आहे. ठीक आहे, आता आपण बघूयात नेक्स्ट. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं बघायचं आहे आता आपल्याला. ठीक आहे, मी आता याला झूम आउट करून टाकते. ओके, आता आपण ह्याला पाहूयात. ठीक आहे, चलो इथपर्यंत क्लिअर असेल. आता आपण उरलेलं पाहूयात. ठीक आहे, आता आपल्याला पुढचं काही गोष्टी पाहायच्या आहेत. ठीक आहे, बघा पुढचं स्पर्धा परीक्षेसाठी विशेष आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, बघा याचं जे मुख्यालयाचं अपवादामध्ये इतर 5 अंगांचं मुख्यालय न्यूयॉर्कला आहे, पण जे ICJ आहे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे, कोर्ट ऑफ जस्टिस आहे, याच फक्त जे मुख्यालय आहे द हेग इथे आहे. त्याच्यानंतर नकाराधिकार वेटो पॉवर सुरक्षा परिषदेला 5 स्थायी देशांची नावे आहेत, हे तोंडपाठच ठेवायचे आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन हे 5 देश आहेत ज्यांच्याकडे वेटो पॉवर आहे, ते नकाराधिकार वापरू शकतात. ठीक आहे, आता त्याचा द्रुत दृष्टिक्षेप आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये बघा याची स्थापना कधी झाली तर 24 ऑक्टोबर 1945 ला झाली. याचं मुख्यालय कुठे, न्यूयॉर्क, अमेरिकेला आहे. अधिकृत भाषा किती आहेत, 6. सध्याचे सदस्य देश किती आहेत, 193. ठीक आहे, त्याच्यानंतर निरीक्षक देश आहेत 2. मुख्य अंगांची संख्या आहे 6 आणि सदस्यत्व भारताने स्थापनेवेळीच ह्याचं सदस्यत्व भारताकडे होतं. ठीक आहे, भारत 1945 पासून ह्याचा सदस्य आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर असेल. ठीक आहे, आता आपण काय करूयात, पुढच्या स्लाइडवर जाऊयात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. नेक्स्ट स्लाइड वरती जाऊयात. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट प्रश्न. त्याच्यावरती आपण परत एकदा रिव्हिजन करताना परत एकदा एक ओव्हरव्ह्यू करूयात. सो सर्वांना तिथपर्यंत क्लिअर असेल अशी आशा करते. आणि आता आपण आपली नेक्स्ट जे आहे ते पाहूयात. ओके, बघा पूर्वनियोजित जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी, अमरावती, सातारा आणि रायगड. सांगायचा प्रयत्न करा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा साताऱ्याला कोणता आहे? इथे अणुविद्युत विचारले, पण साताऱ्याला कोणता आहे हे सुद्धा सांगायचा प्रयत्न करा. सांगा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, सांगा साताऱ्याला कोणता आहे? कोयना जलविद्युत प्रकल्प कुठे आहे? साताऱ्याला. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला. आणि उत्तर सांगायसाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे, सो तुम्ही उत्तर सांगायचा सुद्धा प्रयत्न करा. ठीक आहे, हे झालं. बघा आपल्याला जैतापूर अणुविद्युत प्रकल्प विचारलेला आहे, जो की कुठे आहे? रत्नागिरी, रायगड, अमरावती, रत्नागिरी, अमरावती, रायगड ह्याच्यापैकी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा कुठे आहे? राजापूर तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठीक आहे, रत्नागिरी मधील राजापूर तालुक्यामध्ये हा प्रोजेक्ट आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा नेक्स्ट प्रश्न वाचून घ्या. अहमदनगर जिल्ह्यातील जे देऊळगाव रेहकी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? काळवीट, दिले, रेशेकरू, खार, पक्षी. ठीक आहे, सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा, उत्तर सांगत चला. ठीक आहे, काय वाटतं आन्सर काय असेल सांगा.
शेकरूसाठी एक फेमस अभयारण्य आहे, ठीक आहे, पुण्यामध्ये. सांगा ते कोणतं आहे? पुणेकर तुम्ही, तुम्हाला हे माहिती पाहिजे, सांगा. जे पुण्यात राहतात ते. शेकरूसाठी एक फेमस पुण्यातील अभयारण्य आहे, ज्याला आपण काय म्हणतो? भीमाशंकर अभयारण्य, ठीक आहे. त्याच्यानंतर पक्ष्यांसाठी एक फेमस अभयारण्य आहे, ते पण सांगत चला, ज्याचं स्पेसिफिकली पक्षी तिथे आपण फोकस करतो. सांगा. अहमदनगर मध्ये आहे. सॉरी, अहमदनगर मध्ये आहे. कोणतं आहे? माळढोक पक्षी अभयारण्य, ठीक आहे. आठवत असेल तर आपल्या याच्यावरती डिस्कशन पण झालं होतं एका सेशन मध्ये. माळढोक पक्षी अभयारण्य, ठीक आहे. आता बाकीचे बघा, काळवीट आणि दिले. सो तुम्हाला आता करेक्ट आन्सर कळलंच असेल की जे अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव येथील जे काही काय आहे अभयारण्य आहे ते कोणतं आहे? काळवीट काळवीट साठी ते काय आहे? प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आपल्याला हे दिसून येतं, ठीक आहे. हे जे अभयारण्य आहे हे कुठं दिसून येतं आपल्याला? कर्जत मध्ये, ठीक आहे. ऑल क्लिअर. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा नेक्स्ट प्रश्न, आयसीडीएस कार्यक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे, ठीक आहे. सांगा. आयसीडीएस ची परीक्षा देणार आहात ना, सो ही गोष्ट माहिती पाहिजे, ठीक आहे. आयसीडीएस कार्यक्रमाचं जे प्राथमिक उद्दिष्ट आहे काय आहे? महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मूलन, बाल विकास आणि पोषण, रोजगार निर्मिती. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा. सो याचं उत्तर आपण इझिली गेस करू शकतो. आयसीडीएस सांगा. सांगा. आयसीडीएस कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे? त्याच्या नावातच आहे चाइल्ड डेव्हलपमेंट, म्हणजेच काय तर बाल विकास आणि पोषण हे त्याचं काय आहे? मुख्य उद्दिष्ट आहे, ठीक आहे. आता आयसीडीएस सुपरवायझर साठी जी आपण परीक्षा देतो त्याच्यासाठी काही महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण आता पुढच्या स्लाइड वरती डिस्कस करणार आहोत. आणि सर्वांना समजत असेल तर त्यांनी येस लाईव्ह चॅट मध्ये टाकायचं आहे, ठीक आहे. म्हणजे मला कळेल की तुम्हाला क्लिअर होत आहे, ठीक आहे. एकात्मिक बाल विकास सेवा, आयसीडीएस, इंटर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा सर्व्हिसेस आपण ह्याला म्हणतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये काही स्थापना आणि याचे बेसिक फॅक्ट्स आपण पाहणार आहोत. त्याचं पहिलं नाव काय होतं? पूर्ण नाव काय होतं? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, ठीक आहे. एकात्मिक बाल विकास सेवा आपण त्याला म्हणतो. याची सुरुवात कधी झाली? 2 ऑक्टोबर 1975 ला 5व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान झाली होती, ठीक आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, ओके. सो त्या दिवशी याची सुरुवात झालेली आहे. प्रायोगिक प्रकल्पामध्ये सुरुवातीला 33 ब्लॉक मध्ये सुरू करण्यात आला. महाराष्ट्रातील जे धारणी आहे अमरावती मधील पहिला आदिवासी प्रकल्प, ठीक आहे. इथून त्याची काय झालेली आहे? या प्रकल्पापासून तिथे सर्वात पहिला आदिवासी प्रकल्प आहे हा धारणी अमरावतीला, ठीक आहे. 33 ब्लॉक मध्ये चालू करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर बघा नोडल मंत्रालय कोणतं आहे? केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालय, ठीक आहे. त्याच्यानंतर बघूयात महाराष्ट्र विभागामध्ये महिला व बाल विकास विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा. याच्या अंतर्गत हे महाराष्ट्रामध्ये राबवलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा घोषवाक्य काय आहे याचं? सशक्त बालक सक्षम भारत, ठीक आहे. सो जे बालक आहेत तेच भविष्यातली आपली पुढची पिढी असणार आहे. सो त्याच्यामुळे त्यांना सशक्त करायचं आहे जेणेकरून आपला भारत सक्षम होईल, ओके. नेक्स्ट बघायचं आहे सध्याचे स्वरूप काय आहे. आता ही योजना सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 याच्या अंतर्गत कार्यरत आहे, याचा भाग आहे, ठीक आहे. सो सध्या ह्याचं काय झालेलं आहे? सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 यासाठी काय झालेलं आहे? भाग आहे, ठीक आहे. आयसीडीएसचं उद्दिष्ट बघा 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचं पोषण, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता यांच्याद्वारे सर्वांगीण विकास करायचा आहे. एकंदरीतच काय? पोषण, शिक्षण, आरोग्य त्यांच्या सर्व एकंदरीतच बाबीवर लक्ष देऊन त्यांचा पूर्णपणे सर्वांगीण विकास करायचा आहे. याची सुरुवात बघा, सुरुवातीचा प्रायोगिक विस्तार झाला होता महाराष्ट्रातील जे काही धारणी अमरावती आहे इथे झाला होता. यांचं ध्येय काय आहे? बालकांचा समग्र विकास करून सशक्त बालक सक्षम भारत बनविण्याचे यांचा ध्येय आहे, ठीक आहे.
आता याच्यामध्ये आपण बघूया, ठीक आहे. आता याचं काय आहे, लाभार्थी आणि वयोगट बघूयात. लाभार्थी वयोगट जे आहे 0 ते 6. आता विशेषतः जे 0 ते 3 आणि 3 ते 8 वर्ष वयोगटामध्ये असे याचे 2 भाग पडतात, ठीक आहे. गरोदर महिला, आता लाभार्थी गटामध्ये या 4 गोष्टी येतात, ठीक आहे. 0 ते 6 वर्ष वयाची जी बालके आहेत ती येतात, गरोदर महिला येतात, प्रेग्नेंट वुमेन येतात, स्तनदा माता येतात, लॅक्टेटिंग मदर्स येतात, ठीक आहे. ज्याच्याकडे काय आहे, बाळाच्या जन्मानंतर 6 महिन्यापर्यंत याचा लाभ घेऊ शकतात, ठीक आहे. रेशन यांना त्याच्यामध्ये मिळत असतं, जेवढे कॅलरीचं त्यांना लागतं ते पण आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यानंतर किशोरी मुली पण याच्यामध्ये येतात, ठीक आहे. सो हे सगळं एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्या. बघा आता तपशील, विशेषतः 0 ते 3 वर्ष आणि 3 ते 8 असे 2 गट पडलेले आहेत. त्याच्यामध्ये जे गरोदर महिला आहेत त्यांच्यामध्ये गर्भावस्थेदरम्यान जे पोषण आहे, आरोग्य तपासणी आहे आणि समुपदेशन आणि मार्गदर्शन हे याचं मेन काय आहे, काम आहे. आणि या सेवा यांना इथे भेटत असतात, ठीक आहे. या लाभार्थी गटांना, ज्या स्तनदा माता आहे त्यांना, स्तनपान करणाऱ्या मातांना पोषण आहार आणि आरोग्य विषयक सल्ला व सहाय्य इथे दिलं जातं. ज्या किशोरी मुली आहेत त्यांना विशेष क्षेत्रात 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या वयाच्या ज्या शाळाबाह्य मुली आहेत याच्यामध्ये येतात आणि पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि जीवन कौशल्य याच्याबाबत त्यांना मार्गदर्शन केलं जातं, ठीक आहे. आता यांचं उद्दिष्ट काय आहे, बालकांचा सर्वांगीण विकास साध्य करायचा आहे, आरोग्य आणि पोषण विषयक जी स्थिती आहे ती सुधारायची आहे, शिक्षणाची तयारी आणि शाळेत जाण्याची प्रवृत्ती जी आहे ती वाढवायची आहे आणि महिला व बालकांचं सक्षमीकरण साध्य करायचं आहे, ठीक आहे. त्यांना सक्षम बनवायचं आहे. आता नेक्स्ट बघूयात. बघा आता पोषण निकष आणि मुख्य सेविकेची कामे. सुपरवायझर तुम्हाला व्हायचं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही एवढे लेक्चर्स करत आहात. सो त्याची जी तुमची कामं आहेत, जी कामं करावी लागते ती पण आपण शॉर्टली पाहणार आहोत. पण त्याच्या आधी निकष काय आहेत बघायचे आपल्याला. जे 6 वर्ष पहिले आपण लाभार्थी जे गट पाहिले होते त्याच्यामध्ये त्यांना किती कॅलरी प्रतिदिवस आणि किती प्रोटीन प्रतिदिवस लागतं याच्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ठीक आहे. याचं प्रमाण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. न्यूट्रिशनल नॉर्म्स पर डे, मुख्य सेविकेच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं कॅलरी आणि प्रोटीनचं प्रमाण, ठीक आहे. 6 वर्षाचे जे 6 महिने व 6 वर्षाचे जे मुलं आहेत, ठीक आहे, 6 महिन्यापासून ते 6 वर्षापर्यंत त्यांना 500 कॅलरी प्रति दिवस काय भेटलं पाहिजे, कॅलरीज भेटलं म्हणजे कॅलरी म्हणजेच काय तर 12 ते 15 ग्राम पर्यंत प्रोटीनचा इंटेक त्यांचा झाला पाहिजे. तीव्र कुपोषित जे मुलं आहेत त्यांना 800 कॅलरी म्हणजेच 20 ते 25 ग्राम पर्यंत प्रोटीन त्यांना मिळालेलं पाहिजे. गरोदर आणि स्तनदा मातांना 600 कॅलरी 1820 ग्राम पर्यंत त्यांना काय प्रोटीन मिळायला पाहिजे, ठीक आहे. आता हे जे निकष आहेत ते सामान्य परिस्थितीसाठी आहेत. एखादी जर आपली मेडिकल सिच्युएशन नुसार ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतात, ठीक आहे. हे एक जनरल ओव्हरव्ह्यू आहे, ओके. आता इकडे बघा, योग्य पोषण प्लस नियमित मार्गदर्शन, समन्वयित काम, कुपोषण मुक्त आणि सशक्त भारत, ठीक आहे. इथे त्याचे डायग्रामॅटिकली आपण दिलेलं आहे, ठीक आहे. आता बघा, मुख्य सेविकेची महत्वाची कामं आपल्याला पाहिजे आहेत. सर्वात पहिले त्यांना पर्यवेक्षण करावं लागतं, सुपरविजन करावं लागतं. आपल्या बीट मधील म्हणजेच आपलं जे सर्कल आहे त्याच्यामध्ये ज्या अंगणवाड्यांना नियमित भेटी देणं आणि त्यांच्या कामाची तपासणी करणं हे सुपरवायझरचं मेन काम आहे, ठीक आहे. लक्षात असू द्या, ठीक आहे. तुम्हाला सुपरवायझर व्हायचंय ना, व्हायचंय की नाही, लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला. लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही शांत झालात असं वाटत आहे मला, ठीक आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगताना शांत बसायचं नाहीये. लाईव्ह चॅटमध्ये येस, ओके, समजलं असं टाकत चालायचं आहे. थंब रिॲक्ट करायचं आहे, जेणेकरून काय होईल मला कळेल की तुम्हाला किती पत समजत आहे, ओके. सो तुम्हाला सुपरवायझर व्हायचं आहे. जर अंगणवाडी पर्यवेक्षिका आपण ज्याला म्हणतो ते व्हायचं असेल तर त्यांची कामं सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत की नाही, ठीक आहे. सो आपण त्यांची कामं जी आहेत ती एकदा समजून घेत आहोत. त्याच्यानंतर आहे त्यांना मार्गदर्शन करावं लागतं, गायडन्स करावं लागतं. जे काही अंगणवाडी सेविका आहेत आणि मदतनीस आहेत यांना कामाचे व नोंदीचे यांच्या कामाचे जे नोंदी ठेवण्याचं प्रशिक्षण व मार्गदर्शन यांना दिलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर माहितीचं संकलन, डाटा कलेक्शन करावं लागतं. कशासाठी? अंगणवाड्यांमधील कुपोषित मुलांची टक्केवारी, लसीकरण आणि इतर अहवाल संकलित करून ते सीडीपीओ कडे पाठवावे लागतात. त्याच्यानंतर आहे समन्वय, कोऑर्डिनेशनचा. आता याच्यामध्ये जे काही आहे आरोग्य विभागाच्या कर्मचारी, जे काही आशा वर्कर्स आहेत यांच्याशी त्यांना काय करायचं आहे, समन्वय ठेवून जे काही ग्राम आरोग्य पोषण दिन आहे तो यशस्वी करायचा आहे, ठीक आहे. सो त्या दिवशी त्यांना काय करायचं
करायचं आहे. ज्या काही आपल्या मुख्य सेविका आहेत तर त्यांना त्या दिवशी आपल्या जे काही ह्याचे जे काही कामं आहेत, त्याचे जे काही याच्यामध्ये लाभार्थी गट आहे त्यांना कोणता लाभ आहे, या सर्व गोष्टींबद्दल, या सर्व जो काही ही सेवा आहे याच्याबद्दल जनजागृती करायची आहे. आणि एकंदरीतच ग्राम आरोग्य पोषण दिन त्यांना काय करायचं आहे, यशस्वी करायचं आहे. त्याच्यानंतर आहे गृह भेटी, होम व्हिजिट, ज्यांना जोखमीच्या गरोदर माता आणि ज्या तीव्र कुपोषित मुलं आहेत त्या मुलांच्या पालकांना स्वतः भेट देऊन समुपदेशन करायचं आहे. ठीक आहे. सो हे सर्व रोल आहेत मुख्य सेविकेचे. आणि तुम्हाला जर हे मुख्य सेविका व्हायचे तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की त्यांचं काम काय असतं. ठीक आहे. सो रोल ऑफ सुपरवायझर क्लिअर असेल तर लाईव्ह चॅटमध्ये येस टाकत चला. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. इतकं क्लिअर आहे का सर्वांना? बघून घ्या एकदा ही स्लाइड, ओव्हरव्ह्यू करून घ्या. आणि आता आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा, महाराष्ट्रातील एकमेव नैसर्गिक बंदर कुठं आहे सांगायचं आहे आपल्याला. लाईव्ह चॅटमध्ये सांगत चला. मुंबई, मालवण, घारापुरी आणि नाव्हा शेवा. ठीक आहे, सांगत चला. उत्तर टाका लाईव्ह चॅटमध्ये, उत्तर टाकत चला, सांगा. आता घारापुरीला कोणतं बंदर नाहीये. मालवणला जे काही बंदर आहेत ते नॉर्मली त्यांचं जे काही कोळी वगैरे आहेत, मासेमारी इत्यादीसाठी छोटे नॉर्मल छोटे छोटे बंदर दिसून येतात. ठीक आहे. पण जे काही घारापुरी आहे तिथे बंदर नाहीये, तिथे एक फेमस लेणी आहे. कोणती आहे सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला कोणत्या लेण्या तिथल्या फेमस आहेत. एलिफंटा नावाच्या लेण्या आपल्याला तिथे दिसून येतात. ठीक आहे. आता राहिलं आपलं जे दोन. ठीक आहे, मुंबई, मालवण, न्यावशेवा. ठीक आहे, मालवण आणि घारापुरी झालं. मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे. ठीक आहे, हे सर्वांना बेसिक प्रश्न होता, याचं आन्सर सर्वांना माहिती होतं. नाव्हाशेवा जे बंदर आहे ते JNPTचं. ठीक आहे. सो ते जे आहे ते आहे मानव निर्मित. ठीक आहे, नैसर्गिक नाहीये. पण हे जे मुंबईचं आहे, मुंबईचं जे नैसर्गिक बंदर आहे त्या बंदरावरील बहुतांश ताण कमी झालेला आहे. आणि ताण कमी करण्यासाठी हे मानव निर्मित बंदर बांधल्या गेलेलं होतं. सो ठीक आहे, आपलं करेक्ट आन्सर काय आहे? मुंबई हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा, नेक्स्ट प्रश्न वाचून घ्या. 23 डिसेंबर रोजी कोणत्या माजी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला सांगा. राजीव गांधी, चौधरी चरण सिंह, इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री मध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये. ठीक आहे. सो सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा, सांगा. आता इंदिरा गांधी जर आपण बघायला गेलं तर 31 ऑक्टोबरला त्यांच्या स्मृती दिन असतो आणि त्या दिवशी एक दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. कोणता दिवस असतो तो? स्मृती दिनाच्या दिवशी त्यांचा एक साजरा केला जातो, ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय संकल्प दिवस. ठीक आहे, हे सुद्धा माहिती असायला पाहिजे तुम्हाला. ओके, सांगा. आता प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जे काही 23 डिसेंबर आहे त्या दिवशी चौधरी चरण सिंह जे आपले भारताचे 5वे पंतप्रधान होते. ठीक आहे, यांच्या जयंती निमित्त आपण नॅशनल फार्मर्स डे हा साजरा केला जातो. जागतिक स्तरावर देश पातळीवरती आपण हा साजरा करत असतो. ठीक आहे. सो तुम्हाला जे जय जवान जय किसान आहे या घोषणेवरून किंवा जय जवान जय किसान हे जरी घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री यांचं असेल तरी पण राष्ट्रीय किसान दिन हा 5वे प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह यांच्या जयंती निमित्तच सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर असेल. लाईव्ह चॅट मध्ये येस टाकायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. ठीक आहे. बघा, सुकन्या समृद्धी योजनेचं उद्दिष्ट काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा. सुकन्या समृद्धी योजनेचं उद्दिष्ट महिला उद्योजकता, कौशल्य विकास, माता आरोग्य सेवा आणि बाल शिक्षण आणि विवाह. ठीक आहे. सुकन्या समृद्धी योजना कधी आली होती? माहिती असेल तर लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. महत्वाची योजना आहे आणि या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती नेक्स्ट सेशन मध्ये नाही, नेक्स्ट स्लाइड मध्ये घेणार आहोत. सो त्याच्या आधी सांगा, सुकन्या योजना कधी आली होती आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे?
ठीक आहे. सो त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे बाल शिक्षण आणि विवाह हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि याची आली कधी होती ही योजना 2015 मध्ये. ठीक आहे. आता ही 2015 मध्ये आलेली योजना ह्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. ठीक आहे. सुकन्या समृद्धी योजना SSY. ठीक आहे. याची पार्श्वभूमी आणि नोडल मंत्रालय. ठीक आहे. बॅकग्राऊंड अँड मिनिस्ट्री बघून घेऊयात. सुरुवात झाली होती 22 जानेवारी 2015 ठिकाण होतं पाणीपत हरियाणा मधील. ठीक आहे. पहिले इथून सुरुवात झाली होती. अभियान केंद्र सरकारचं जे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आहे या फ्लॅगशिप कार्यक्रमाअंतर्गत ही योजना चालू झाली होती. ठीक आहे. वित्त मंत्रालयाद्वारे ही संचलित आहे. हे 3 नोडल मंत्रालय ह्या 3 मिनिस्ट्रीद्वारे ही चालवली जाते. ठीक आहे. आता याची पात्रता आणि जे काही निकष आहेत एलिजिबिलिटी क्रायटेरिया हे आपण पाहून घेऊया. ठीक आहे. आता याच्यामध्ये सर्वात पहिले आहे वय मर्यादा. जी मुलगी आहे ती जन्मापासून ते 10 वर्ष होईपर्यंत तिच्या नावाने खाते उघडता येतं. ठीक आहे. सर्वांनी लाईव्ह चॅट मध्ये येस टाकायचं आहे. क्लिअर होत असेल तर थंब तरी रिॲक्ट करायचा आहे, थंब टाकायचा आहे. ठीक आहे. सर्वांनी रिस्पॉन्स द्यायचा आहे. जे खात्याची मर्यादा आहे ती एका कुटुंबातील 2 मुलींसाठी आहे. ठीक आहे. एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुली याच्यामध्ये खातं खोलू शकतात. ह्याच्यामध्ये अपवादात्मक परिस्थिती अशी आहे की जर पहिल्या अपत्याच्या वेळी किंवा दुसऱ्या अपत्याच्या वेळी जुळ्या किंवा तिळ्या झाल्या म्हणजे ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स झाल्या तर 3 मुलींपर्यंत खातं खोलता येतं. ओके. सो इथे अपवादात्मक परिस्थिती जी आहे ती लक्षात घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जे खातेदार आहेत मुलीच्या वतीनं तिचे माता पिता जे काही लीगल पॅरेंट्स आहेत कायदेशीर पालक आहेत हेच ते खाते चालवू शकतात. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती मुलगी स्वतःचं खातं हँडल करू शकते. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्या ह्या स्लाइड वरती. ठीक आहे. इज एव्हरीथिंग क्लिअर? कशा अंतर्गत आली होती ही योजना? बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाअंतर्गत. ओके. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघूया. सो आजचे ओव्हरऑल क्वेश्चन्स आपण डिटेल डिकोड करायचा प्रयत्न केलेला आहे. नेहमीप्रमाणे आपलं सेशन एंडला आलेलं आहे तरी पण लिव्ह करायचं नाही. ठीक आहे. रिव्हिजन करायचं आहे आपल्याला एकदा. सो रिव्हिजनच्या टाइमला कोणी सुद्धा लिव्ह करणार नाहीये. ठीक आहे. 10 मिनिटासाठी लिव्ह करायचं नाहीये आपल्याला सेशन. ओके. चलो. फळांसाठी बुरशीरोधक अँटीफंगल म्हणून कशाचा वापर होतो? बेनोमिल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कडे जाऊयात आपण. गोगलगाय कोणत्या संघात मोडतो? मॉलिस्का मध्ये. इकायनोडर्मॅटा लार्जेस्ट फायलम. लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न येतो लार्जेस्ट फायलम विच वन ऑफ द फॉलोइंग इज लार्जेस्ट फायलम. खालीलपैकी सर्वात मोठा संघ कोणता आहे? आर्थ्रोपोडा आहे. ओके. मॅमल्स मुद्दा म्हणून त्याच्यामध्ये देतील तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी. कन्फ्युज व्हायचं नाहीये. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा कोणतं विधान योग्य आहे? सायनोफायटा शेवाळ वर्गास हिरवं शेवाळ म्हणतात. बरोबर आहे. नंतर स्थिरीकरणासाठी नॉस्टॉक आणि एनावेना वापरतात. ठीक आहे. बॅक्टेरोस्पोरमचा याचा काहीही संबंध नाही. ते एक रेड एल्गे आहे. सो फक्त हे जे विधान आहे ते आपलं बरोबर आहे. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा डायबिटीज साठी काय, डायबिटीजचा जो पेशंट आहे त्याचं काय नियंत्रणात राहत नाही तर साखर ग्लुकोज जे आहे ते इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचं जे काही साखर आहे ग्लुकोज आहे ते त्याच्या नियंत्रणात राहत नाही. ठीक आहे. कोलेस्टेरॉल लक्षात ठेवायचं आहे. हृदयविकाराच्या संबंधित ही संज्ञा आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. सॅटेलाइट कडे डेटा पाठवणे. जर सॅटेलाइट कडून डेटा पृथ्वीवरील केंद्राकडे पाठवला तर डाऊनलिंक आणि पृथ्वीवरील केंद्राकडून तो सॅटेलाइट कडे पाठवला तर त्याला म्हणतो अपलिंक. आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? अपलिंक बद्दल विचारलेलं आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. देशातील पहिलं धरण जे आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बांधलं गेलेलं आहे? तर ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पहिलं मातीचं धरण गोदावरी नदीवरती आणि त्या धरणाचं नाव आहे गंगापूर धरण. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. सुव्यवस्थित मांडणी केलेला जो अर्थपूर्ण डाटा आहे त्याला आपण काय म्हणतो? इन्फॉर्मेशन असं म्हणत असतो. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. कुलाबा जे ऐतिहासिक जिल्ह्याचं नाव बदलून 1981 मध्ये रायगड करण्यात आलेलं आहे. ओके. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. संगणकामार्फत जर माहितीचं वहन करताना जे डाटा पॅकेट्स आहेत ते योग्य ठिकाणी पाठवण्याचं साधन जे आहे ते आहे राउटर्स. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. इंटरनेटशी जोडलेला प्रत्येक संगणकास एक विशिष्ट असा पत्ता बहाल केला जातो. त्याच्यात काय म्हणतो आपण? इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस, IP ऍड्रेस असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात.
युएनओचा पूर्ण अर्थ काय आहे तर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन आहे. 24 ऑक्टोबर 1948 ला स्थापन केलेली ही संस्था आहे. ओके, नेक्स्ट बघूयात युएनओ ची पूर्ण माहिती बघूयात. बघा, स्थापना आहे 24 ऑक्टोबर 1945, मुख्यालय आहे न्यूयॉर्कला. फक्त एक एक्सेप्शन आहे आयसीजेचं, ठीक आहे, जे की मुख्यालय आहे द हेगला. ओके, ह्या 6 त्याच्या काय आहेत, मुख्य अंगीभूत संस्था आहेत. ओके, प्रमुख नेतृत्व कोण करतं, महासचिव करतात. सर्वात पहिले महासचिव कोण होते, त्रिग्वे ली, ठीक आहे, नॉर्वेचे. आणि सध्याचे सचिव आहेत अँटोनियो गुटेरस, पोर्तुगालचे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये सदस्य देश जेव्हा जे स्थापन केलं होतं तेव्हा 51 सदस्य देश होते. आता सध्या 193 सदस्य देश आहेत. 193 कोणता आहे, दक्षिण सुदान. ठीक आहे, 5 असे देश आहेत मुख्य ज्यांच्याकडे वेटो पॉवर आहे, नकाराधिकार आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन. ठीक आहे, अधिकृत 6 भाषा आहेत. सदस्य देश 193 आहेत. निरीक्षक देश 2 आहेत. 6 त्याच्यामध्ये काय आहेत, मुख्य अंगांची संख्या आहे. ठीक आहे, 6 अधिकृत भाषा आणि 6 मुख्य अंगांची संख्या आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सदस्यत्व भारताचं कधीपासून आहे तर स्थापने वेळेपासूनच आहे. 1945 पासूनच भारत सदस्य होता. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा, पूर्वनियोजित जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, सांगा कोणत्या जिल्ह्यात आहे. सॉरी, राजापूर तालुक्यात, रत्नागिरी जिल्ह्यात हे आहे. साताऱ्याला काय फेमस आहे तर कोयना जलविद्युत प्रकल्प आपल्याला सातारामध्ये दिसून येतो. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा, अहमदनगर जिल्ह्याचं जे काही देऊळगाव रेहकी आहे अभयारण्य, हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर काळवीटसाठी प्रसिद्ध आहे. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात आपल्याला ते दिसून येईल. शेकरूसाठी कोणतं आहे, भीमाशंकर अभयारण्य पुण्यातील. ठीक आहे, पुणे इथे साईडला लिहिते मी. त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील माळढोक हे काय आहे, पक्ष्यांसाठी फेमस पक्षी अभयारण्य आहे. स्पेसिफिकली माळढोक हा पक्षी. ओके, नेक्स्ट बघूयात. आयसीडीएस कार्यक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे, बाल विकास करणं आणि बालकांचे जे काही पोषणची जबाबदारी त्याच्यामध्ये आहे. बघा, आता याची स्थापना बघितली आपण, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस याची स्थापना झाली 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी 5व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान, जे आता कशामध्ये आहे, संलग्न सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 याच्या अंतर्गत ते आता भाग आहे. ओके, याचं घोषवाक्य काय आहे तर सक्षम बालक सक्षम भारत, सशक्त बालक सक्षम भारत. ठीक आहे, सुरुवात बघितली आपण, धारणी अमरावती, पहिला आदिवासी प्रकल्प होता हा. ठीक आहे, आता याचं उद्दिष्ट काय आहे, 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचे काय करायचं आहे, पोषण, आरोग्य आणि सर्वांगीण विकास एकत्रितपणे साधायचा आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं लाभार्थी गट हे आहेत आणि यांचे तपशील अशा प्रकारे आहेत. ठीक आहे, आता याच्या पुढच्या स्लाइड मध्ये आपण ह्यांचं उद्दिष्ट पाहिलं की सर्वांगीण विकास साध्य करायचा आहे, पोषण स्थिती व सुधारणा, पोषण स्थिती, आरोग्य स्थिती याच्यामध्ये सुधारणा करायची आहे आणि शिक्षणाची म्हणजे शाळेत जाण्याची प्रवृत्ती निर्माण करायची आहे. महिला आणि बालकांचं सक्षमीकरण ह्याच्यामध्ये आपल्याला साध्य करायचं आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण पूर्ण मुख्य सेविकेची महत्वाची जी काही कामे आहेत ती पाहिली. लाभार्थी गटांना किती कॅलरी प्रतिदिवस पाहिजेत आणि किती प्रोटीन प्रतिदिवस पाहिजेत हे आपण पाहिलेलं आहे. ओके, ठीक आहे, हे सर्व आहे, हे सर्व एकदा रिवाइज करून घ्या. तीव्र कुपोषित मुलांसाठी 800 कॅलरी पर डे म्हणजे 20 ते 25 ग्राम प्रोटीन पर डे. आणि हे जे निकष आहेत ते हे सामान्य निकष आहेत, जे की नंतर जे काही पर्टिक्युलर ते काही व्यक्ती आहे त्याच्या वैद्यकीय कारणांनुसार बदलू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट बघायचं आहे. एकमेव नैसर्गिक बंदर कुठं आहे, मुंबईला आहे. घारापूरमध्ये प्रसिद्ध लेणी आहे ज्याला आपण एलिफंटा लेणी म्हणतो आणि नावाशिवाय हे एक मानव निर्मित बंदर आहे. ओके, नेक्स्ट बघूयात. 23 डिसेंबरला कोणते माजी पंतप्रधान यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय किसान दिन देश पातळीवरती साजरा केला जातो तर चौधरी चरण सिंह यांच्या स्मरणार्थ 5वे पीएम होते, ते आपले 5वे पंतप्रधान होते आणि त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय किसान दिन साजरा केला जातो. ओके, सुकन्या समृद्धी योजनेचं उद्दिष्ट काय आहे, बाल शिक्षण आणि विवाह हे आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी त्यांना खातं उघडता येतं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा, केंद्र सरकारचा जो बेटी बचाव बेटी पढाओ या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला ही योजना दिसून येते. ठीक आहे, ह्याच्याबद्दल अजून सविस्तर माहिती आपण डिटेल लेक्चर्स मध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे,
सो आजच्यासाठी एवढंच आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण पुढच्या सेशन मध्ये परत एकदा भेटूयात. सो आजचं जे सेशन आहे ते तुम्हाला कसं वाटलं, आता जो सर्व काही फीडबॅक आहे तो कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकणार आहात. ठीक आहे, कॉमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात. सेशन आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्सला हेल्पफुल वाटलं असेल तर तुम्हाला त्यांना ते शेअर करायचं आहे. ठीक आहे, सो ठीक आहे, सर्वांनी नोट्स काढल्या असतील अशी आशा करते आणि लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्सही तुम्हाला द्यायचा आहे आणि अशीच एनर्जी ठेवून आपल्याला पुढच्या सेशन मध्ये भेटायचं आहे. कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा. सेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे. भेटूया उद्याच्या सेशन मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. ठीक आहे, स्टे ट्यून.